स्वाड विभागाची कॅन्टीन चालवतोय आणि 4/11ला हा जे काही मटेरियल चोरी करण्यामध्ये जेव्हा आला होता त्याला रंगेहात पकडलंय मी मटेरियल चोरी वगैरेचा पण वाद होता. हे व्यक्ती होते का? होते आणि यांनी रंगेहात पकडले. त्यावेळेला तो म्हणे मी कॉन्ट्रॅक्टर आहे. ये बघा ते प्रॉपर्टी इनकी थी ना. हे बघा कसा खोटं बोलतोय तो. सगळ्यांना माहिती आहे ते. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि हे पण आता मी व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवणार आहे. बघितलं नाही व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवणार आहे आपण असं. आणि हे सगळे कर्मचारी आहेत ना हे 34 अंतर्गत येऊ शकतात. जुन्या IP 34 त्याला BNSचं काय ते मी करस्पॉन्डन्स बघेल. पत्राचं काय करायचं तिसऱ्या फ्लोअरला जायचंय. साहेब बघा मला तिथे यायला काही नाही परंतु हे यांनी माझ्या विरोधात एक खोटा तुम्हाला मी सांगतो. यांच्या एका कर्मचाऱ्याने असं त्याचं म्हणणं आहे. सचिन गायकवाड नावाच्या एका व्यक्तीचं असं म्हणणं आहे की मी BMCचा कर्मचारी आहे आणि त्याने माझ्यावरती कांजूरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये एक खोटा FIR दाखल केलेला आहे. आता ह्या मॅडम पण मला धमकी देत होत्या की मी महिलांना छळतो असं त्यांचं म्हणणं होतं किंवा महिलांना हॅरेसमेंट करतो. म्हणजे आता यांचं म्हणणं काय आहे की याच्यावरती अजून 4 FIR खोटे FIR कसे करायचे असे यांचे प्लॅनिंग चालू आहे. कारण यांच्या अधिकाऱ्यांनी आणि यांच्या काही कर्मचाऱ्यांनी मिळून माझी मालमत्ता अनधिकृत पद्धतीने तोडून टाकलेली आहे. त्याची मी तक्रार केलेली आहे. कोर्टामध्ये केस चालू आहे. आणि आता यांची जे अगोदरच्या सहाय्यक आयुक्त होत्या अलका ससाने यांना कोर्टाने त्या दिवशी कोर्टात दिवसभर बसून ठेवलेलं आहे. दिवसभर बोलवलं होतं आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे आता ह्यांना माहिती आहे की यांना पण आता त्या पद्धतीने आहे. हा तर आता होते ते असताना 1-2 वेळा संपर्क म्हणजे हे एखाद्याची मालमत्ता तोडून टाकतील, चोरून नेतील किंवा यांचे कर्मचारी काही करतील. त्यांना काय प्रश्न विचारायचे नाही, RTI टाकायचे नाही. प्रूफ नाही आपण त्याच्याबद्दल बोलतच नाहीये. तुम्ही काय करताय ते घेताय की घेत नाही मला ते एका स्पष्ट सांगा. 3ऱ्या माळ्यावर मी जाणार नाही. तुम्ही इथून घ्या आणि तुम्ही इंटरनेट ट्रान्सफर करा. तशी RTI ऍक्ट मध्ये तरतूद आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे RTI ऍक्ट मध्ये तशी तरतूद आहे. तुम्ही हे पेपर घ्यायचे आणि ही जे काय आहे ती मला रिटर्न द्यायचे. तुम्ही पेपर घ्यायचे, RTIचे अर्ज घ्यायचे. तुम्ही RTIचे अर्ज तुमच्या हातात आहे, तुम्ही घ्यायचे, तुम्ही जबाबदार आहेत. जर ते चोरीला गेले किंवा जर गायब झाले तर सरकारी दस्तावेज चोरी करणे हे मी तुम्हाला 3 वर्ष सश्रम कारावास शिक्षा तुम्हीच लावलेली आहे. तुमच्यावरतीच केस टाकेल मी. पुन्हा बोला नाही. पुन्हा घ्या. पुन्हा का तुम्ही नाव सांगायला तयार नाही. तुम्ही एवढं तुमचं काय विचारणार? तुम्ही सिस्टीमला मदत करताय. सिस्टीमला मदत करताय तुम्ही आणता. जे कायदेशीर कामं करताय. काही स्टंटबाजी नाही. पेपर घ्यायचा, इंटरनल पाठवायचा. RTI मध्ये तरतूद आहे. जो मार्ग आहे RTI मध्ये काय तरतूद आहे मॅडम? RTIची तरतूद तुम्हाला कळतात का? जर मी इथे दिली तर त्यांनी इंटरनल ते द्यायचं असतं. अलग लक्षात. त्यासाठी एक्स्ट्रा दिवस घेतले जातात. RTI मध्ये तरतूद आहे. RTIचा तुम्ही रिस्पेक्ट करत नाही. तुम्ही डिसरेस्पेक्ट करताय लॉचा. असं त्याचा अर्थ झाला. डिपार्टमेंटची वेगळी तक्रार. आवक जावक डिपार्टमेंट इथे बनवले की नाही? मग वेगळं आवक जावक नसतंच असं म्हणतं का तुमचं? इंटरनली आहे. तुमच्याकडे गेला काय प्रॉब्लेम आहे? तिथे काय घेत नाही असं काय प्रॉब्लेम? तिकडचे HOD आले घेऊन आपण यार सहकार्य आम्ही करतो त्यांना. घेत नाही. हे बघा साहेब, त्यांचा उद्दिष्ट वेगळं आहे. एकच विंडो असावा. त्या विंडो मधून सर्व कागद गेला. बरोबर की नाही? काय हरकत आहे त्या गोष्टीला? बरं इथे काय तसं लिहिलंय का? इथे घेणार नाही, तिथे घेणार नाही. उद्दिष्ट खात्यांतर्गत 10 असेल तर 10 वेळा एकच बिल्डिंग मध्ये डिस्पॅच वेगवेगळे असू शकत नाहीत. हाच विषय आहे फक्त इथे. हे काय त्या पर्टिक्युलर व्यक्तीने RTI मध्ये काही सेन्सिटिव्ह नाहीये. त्यांनी ते घ्यावेत आणि तिकडे पाठवावेत. पेपर तिकडे गेला. बघा हे एवढे सगळे माणसं या ठिकाणी जमा केलेली आहेत. ते बघा हे तुम्हाला काय निर्देश देतात काय? नाही जमा केले. जबाबदार. मग काय करू मी आता साहेब? मी तर फक्त माझं ऍप्लिकेशन देतोय. आपलं नाव विजय सुलोचना यशवंत थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. साहेब मी एक रिक्वेस्ट करतो. माझे मी RTIचे पेपर तिथे दिलेले आहेत, अर्ज दिलेले आहेत. मला डिस्पॅच पाहिजे. नाही बोलू शकत. डिस्पॅच पाहिजेत मला. ते मला लवकर डिस्पॅच करून द्या प्लीज. माझा वेळ जातोय. नाहीतर मग इथे तुम्हाला 103ला कॉल बनवला ना तर यांना तुम्ही पहिले अरेस्ट करा. कृपया अरेस्ट करा. ते का करत नाहीत? आपलं जिथे डिस्पॅच आहे तिथेच घेणार ना.
हे बघा, हे कर्मचारी अशा पद्धतीने कामकाज करतायत. आज माझ्यावरती कदाचित एक केस पडली जाईल, ती खोटी असेल आणि यांनी तशा पद्धतीने प्रॉपर प्लॅनिंग केलेले दिसून येते यांच्या आसपासच्या, आणि त्यासाठी जे असेल ते बघता येईल. परंतु आता मी हे जे सरकारी पेपर्स आहेत या व्यक्तीला दिले होते, यांना दिले होते, हे सरकारी पेपर झालेले आहेत. आता मला त्याचं रिसिव्ह मिळालेलं नाहीये आणि हे त्यांनी आता जर हरवले इथून किंवा इथे कुठे गेले, हे मिसप्लेस झाले आणि माझ्यापर्यंत रिसिव्ह म्हणून आले नाहीत, तर मात्र मी यांच्यावरती गुन्हे दाखल करणार.